असं आहे ना, या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे. देशात लोकशाही आहे, जरांगेशाही येणं शक्य नाही, तर मराठा आरक्षणाचा GR ओबीसी समाजावर अन्याय करणारा मंत्री छगन भुजबळांची टीका. GR मधील नातेसंबंधांच्या शब्दावर भुजबळांचा आक्षेप. संभ्रम दूर करा नाही तर GR रद्द करा, भुजबळांची मागणी. तर ओबीसी सुद्धा मोठा लढा उभारू शकतात, सरकारलाच इशारा. ती त्याच्या डोक्यातली ती खोड येते, जरांगेशाही अमुक काही. त्याला वाटतं त्याच्या म्हणण्याप्रमाणे सगळं चालावं. भुजबळांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे व्हावं असं वाटतं. भुजबळांनी केलेल्या टीकेला जरांगेंचं प्रत्युत्तर. सरकारनं काढलेल्या GR मध्ये कुठेही सरसकट उल्लेख नाही. ओबीसी नेत्यांनी GR नीट वाचावा, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा शब्द. हैदराबाद गॅझेटियर संदर्भातील GR ला हायकोर्टात आव्हान. GR बेकायदा असल्यानं रद्द करण्याची मागणी. तर GR ओबीसींवर अन्याय करणारा नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. दोन्ही भाऊ मनाने एकत्र आल्यासारखं दिसतंय. तर राज आणि उद्धव ठाकरेंची युतीवर चर्चा सुरू. मनसेच्या बैठकीनंतर बाळा नांदगावकरांचं मोठं विधान. मनसेच्या अमेय खोपकरांचा कपिल शर्माला विनंतीवजा इशारा. तर कपिल शर्मा शो मध्ये मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख न करता मुंबई असा उल्लेख करण्याची मागणी. सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती. सोलापूर धुळे महामार्ग पाण्याखाली. शहरात पुरामुळे झालेल्या नुकसानीची भीषण ड्रोन दृश्य समोर. सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. दमदार पावसामुळे शिर्शी गावातील 100 पेक्षा जास्त नागरिक पाण्यात अडकले. दरम्यान गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर शहरातील दहिटणे इथं ओढा ओव्हरफ्लो झाला, त्यामुळे शेळगी इथल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. कुमारस्वामी नगरातील 1,500 ते 2,000 घरांना फटका बसला. घरगुती साहित्य आणि अन्नधान्य पाण्यात गेलं. सोलापुरात दमदार पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी शिरलं. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी पाणी शिरलेल्या भागात पाहणी केली. पाणी शिरल्यानं शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे इरई धरण ओव्हरफ्लो झालं आणि धरणाचे 7ही दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. वर्धा शहरासह ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. शहरातील रस्तेही जलमय झाले, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. उल्हासनगरमध्ये मुसळधार पावसामुळे 400 पेक्षा जास्त घरांमध्ये पाणी शिरलं. या नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करून त्यांना मदत मिळावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. धाराशिवच्या आलूर परिसरामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला. पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. मागील 4 दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातही मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे वर्धा नदीला पुन्हा पूर आलाय. या नदीवरील काही धरणांचे पाणी सोडल्यानं गडचांदूर कोरपणाला जोडणारा पूल सुद्धा पाण्याखाली गेला आहे आणि त्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटलाय. वाहतूक ठप्प झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यामधील दुर्गम भागामध्ये रस्त्यांच्या अभावी नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. रस्ता नसल्यानं नदीच्या पाण्यातून टाकलेली गाडी सुद्धा पाण्यातच अडकली. शेवटी ही गाडी ट्रॅक्टरच्या सहाय्यानं खेचून बाहेर काढावी लागली. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फळबागांची लागवड केली, मात्र यावर्षी फूल आणि फळ धारण्याच्या वेळेस सतत आणि मुसळधार पाऊस बरसतोय. या सीताफळ झाडांची 70% सीताफळं खाली गळून पडली आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या GR वरून थेट सरकारवरच सवाल उपस्थित केले. GR मधील नातेसंबंधांच्या शब्दावर छगन भुजबळांनी आक्षेप घेतलाय. संभ्रम दूर करा नाहीतर GR रद्द करा अशी मागणी करत आंदोलन उभं करण्याचा इशारा भुजबळांनी दिला.
शिंदे समितीनं काही लाख नोंदी शोधल्या, त्यामध्ये आता हैदराबाद गॅझेटचा संबंध येतोच कुठून असा सवाल भुजबळांनी केला. तर देशामध्ये लोकशाही आहे, जरांगेशाही येणं शक्य नाही असा टोला त्यांनी जरांगेंना लगावला. आम्ही आरक्षण लोकशाहीच्या मार्गाने मिळवलं, तुम्हाला काय करायचं ते करा असं म्हणत जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधला. आमचा GR मागे घेतला तर 16% आरक्षणही मागे घ्या अशी मागणी जरांगेंनी केली. मराठा आरक्षणाच्या GRला कोणीही चॅलेंज केलं तरी धोका नसल्याचं मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. तर मराठा समाजासाठीच्या GRमध्ये एक एक शब्द कायद्याच्या चौकटीत बसणारा आहे असं देसाईंनी म्हटलंय. सरकारनं काढलेल्या GRमध्ये कुठेही सरसकट उल्लेख नसल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. तर ओबीसी नेत्यांनी GR नीट वाचावा, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नसल्याचंही फडणवीस म्हणाले. हैदराबाद गॅझेटियर संदर्भातील GRला हायकोर्टात आव्हान देण्यात आले. GR बेकायदा असल्याचं म्हणत रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर GR ओबीसींवर अन्याय करणारा नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं. ओबीसीला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही माझी व्यक्तिगत भूमिका आहे असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलं. तर ओबीसींचं नुकसान होणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी असंही ते म्हणाले. सरकारचं डोकं ठिकाणावर नाही, सरकारचा GR कोर्टात टिकणार नाही, मर्यादा काय हे सरकारनं सांगायला हवं असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड म्हणाले. मराठ्यांना ओबीसीमध्ये टाकण्यासाठी कोणतंच सरकार तयार होणार नाही असंही गायकवाड म्हणाले. सरकारनं सत्य बोलावं, ओबीसीमध्ये एवढ्या मोठ्या समाजाचा समावेश कसा होईल असा प्रश्न प्रवीण गायकवाड यांनी विचारला. मराठ्यांना न्याय मिळण्यासाठी आरक्षण हाच पर्याय नाही, सरकारनं शिक्षणाचं बजेट वाढवावं, सरकारनं दर्जेदार शिक्षण माफक दरात द्यावं असं गायकवाड यांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जाणार आहे. CP राधाकृष्णन यांच्या शपथविधीचं शिंदेंना आमंत्रण देण्यात आलं आहे. उपराष्ट्रपतींच्या शपथविधीला शिंदे उपस्थित राहणार आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या पुणे शहराच्या उपशहर प्रमुखपदी नितीन पायगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखाली आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये ही जबाबदारी पायगुडेंवर देण्यात आली आहे. सोनिया गांधींना दिल्लीच्या राऊत सभेंनी कोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय. सोनिया गांधी यांचे नागरिकत्व न घेता मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केल्याबद्दल चौकशी आणि FIR करण्याची मागणी करणारी याचिका कोर्टानं फेटाळली. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. पुण्यामधील IT पार्क समोर तरुणावर कोयत्यानं हल्ला झाला आहे. पुण्यामध्ये IT पार्क समोर एका तरुणावर हल्ला झालाय. दुचाकीवर बसलेल्या तरुणावर दोघांनी प्राणघातक हल्ला केल्याची माहिती आहे. तर हल्ल्याचं कारण अस्पष्ट आहे. येरवडा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. धक्कादायक अशी घटना कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झालेली आहे. कशा पद्धतीनं एक तरुण दुचाकीवर होता आणि त्याच्यावर कोयत्यानं सपासप वार करण्यात आले. तर धक्कादायक अशी घटना पुण्यामध्ये आणि तेही IT पार्क समोर घडलेली आहे. आपण बघू शकतो एक तरुण या ठिकाणी बसलेला होता दुचाकीवर आणि त्यानंतर दोघे आले, एकानं त्याच्यावर वार केल्याचं दिसतंय. दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अभिजित, काय सांगाल, काय चाललंय पुण्यामध्ये? आता तर IT पार्क समोर हा हल्ला झाल्याचं कळतंय, नेमकं काय घडलं? फरा, गेल्या 24 तासाचा विचार करता कोयत्याने हल्ला किंवा केवळ दहशत पसरावी म्हणून जो माज केला जातोय त्याचा हा दुसरा CCTV आता आपण दाखवतोय. कारण काही वेळापूर्वीच आपण औंधच्या पुण्यातल्या औंध परिसरातला एक CCTV दाखवला होता ज्याच्यात अल्पवयीन आरोपीने दुकानांची तोडफोड केली होती. आणि हा CCTV जो आहे ना तो येरवड्याचा उच्चभ्रू असलेला IT पार्क आहे. राज्यभरातून लोक या पुण्यातल्या येरवड्याच्या इओन IT पार्कच्या परिसरात जॉबसाठी येतात, तिथे राहतात. हा व्हिडिओ काल मध्यरात्रीचा आहे. एक तरुण आपली शिफ्ट संपल्यानंतर ऑफिसच्या खाली आपल्या सहकाऱ्यांची वाट पाहत असताना दोघे येतात. हातात त्यांच्या कोयते आणि लोखंडी रॉड असतो आणि थांबलेल्या तरुणाला केवळ इथं का थांबलास अशी विचारपूस करत त्याच्यावरती जीवघेणा हल्ला केलाय. आणि आता या सगळ्या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र हे तरुण कोण होते आणि त्यांनी का मारहाण केली आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बरोबर आहे अभिजित. आणि एकूणच या तरुणांना ज्यांनी मारहाण केली आहे त्यांना पोलिसांचा धाक राहिलेला नाहीये का असाही सवाल उपस्थित होतोय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा.
धाराशिवच्या धरण गावात ओबीसी समाजानं आंदोलन केलं. मराठा आरक्षणासाठीचा GR तातडीनं रद्द करावा अशी मागणी करण्यात आली. सरकारनं दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. वसई विरारमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांच्या जनता दरबारचं आयोजन करण्यात आलं. यावेळी जनता दरबारच्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती बांधून नाईकांचा निषेध केला. दरम्यान जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. बुलढाण्यामध्ये उपविभागीय अधिकाऱ्याला घेराव घालत शिवसेनेनं आंदोलन केलं. गेल्या वर्षीची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसल्याचा आरोप केलाय. तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणीही करण्यात आली. बुद्धगया इथल्या महाबोधी बुद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्या या प्रमुख मागणीसाठी लातूरमध्ये जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी भव्य ध्वज रॅलीही काढण्यात आली. उल्हासनगर पालिकेसमोर मनसेनं भर पावसात आंदोलन केलं. तातडीनं रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करावे अशी मागणी करण्यात आली. तर खड्डे दुरुस्त न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. बीड तालुक्यातील मैंदा पोखरी गावात मनोज सरांगे पाटील यांचे बॅनर फाडल्याच्या निषेधार्थ बीड परळी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. बॅनर फाडणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ घाटामध्ये भीषण अपघात झाला. आयशर आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. यामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातानंतर घाटामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली. खुलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. नागपूरच्या अंबाझरीमध्ये पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलेला आहे. दोघेही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मुंब्र्यामध्ये पेट्रोल भरण्याच्या वादातून पेट्रोल पंपावर 2 गटात तुफान हाणामारी झाली. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तर या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. धुळ्याच्या देवळीपाडामध्ये आश्रमशाळेत 9 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. मंजुळा पवार असं विद्यार्थिनीचं नाव आहे. मृत्यूचं कारण मात्र अस्पष्ट आहे. गेल्या 3 दिवसात 2 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे. वेरूळ लेणी परिसरातून चोरट्यांनी चक्क ATM मशीन लंपास केली. मशीनमध्ये 16,07,100 रुपयांची रक्कम असल्याची माहिती आहे. तर या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली. दरम्यान पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जातोय. रायगड जिल्ह्यातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा समजला जाणारा अलिबाग बडखळ महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. 18 कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या रस्त्यावर खड्डे पडले. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर उतरत अधिकाऱ्यांना जाब विचारला. लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण हद्दीमध्ये ATM मशीन गॅस कटरनं तोडून त्यामधील रोख रक्कम चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पकडण्यात लातूर पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं मध्य प्रदेशातील 4 जणांना अटक केली आहे. तर आरोपींकडून एका वाहनासह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.